मतिमंद महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयानं 10 वर्ष सक्तमजुरी आणि 12,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। गणेश अभिमन्यू माने वय 42 राहणार कौठाळी तालुका उत्तर सोलापूर असं शिक्षा झालेल्याचं नाव आहे। याबाबत पीडित मतिमंद महिलेच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील पीडिता ही मतिमंद असून ती अपंग देखील आहे। 6 डिसेंबर 2020 रोजी रात्री पीडिता ही तिच्या घरातील खोलीत झोपली असता आरोपी गणेश माने यानं पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला। याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक देवडे यांनी तपास करून आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिलं। या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांच्यासमोर झाली। या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं 9 साक्षीदार तपासण्यात आले। त्यामध्ये पीडितेचा भाऊ आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली। सरकारी वकिलांचा महत्त्वपूर्ण युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी आरोपी गणेश माने याला बलात्कार प्रकरणी 10 वर्षे सक्तमजुरी आणि 10,000 रुपये दंड तसंच दंड नाही भरल्यास 3 महिने साधी कैद, भारतीय दंडविधान 323 मध्ये 1 वर्ष सक्तमजुरी आणि 1,000 रुपये दंड नाही भरल्यास 1 महिना साधी कैद आणि अपंग व्यक्तीचे अधिकार कायदा कलम 92 नुसार 1 वर्ष सक्तमजुरी, 1,000 रुपये दंड नाही भरल्यास 1 महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली। या प्रकरणी सरकारच्या वतीनं ॲडव्होकेट शीतल डोके यांनी तर आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट सागर पवार यांनी काम पाहिलं। कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस कर्मचारी रंजना जमादार यांनी काम पाहिलं।